आज आपण पाहणार आहोत सेशन 34. तर चला करूया सुरू. तर पहिले लॅबवर जायचं आहे आपल्याला. टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्या नेहमीप्रमाणे जशी आहे तशीच. त्यानंतर सेल्फ पाथ लर्निंग आपल्याला सोडवायचं आहे. इथून स्टार्ट करा, प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये बघा 4 क्वेश्चन्स आहे. चालू करा पहिला क्वेश्चन. एक्सेल मध्ये तयार टेम्पलेट कशा शोधता येतात म्हणत आहे. तर एक्सेल मध्ये आपल्याला क्लिक ऑन फाइल टॅब आणि या ऑप्शनचा वापर करायचा आहे. तर ऑप्शन नंबर 1 ही त्याचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट, एक्सेल शीट मध्ये टेक्स्ट एंटर करण्यासाठी आपल्याला टेक्स्ट बॉक्स घ्यावा लागतो म्हणत आहे. तर चूक आहे. नेक्स्ट, टेक्स्ट अलाइन करण्याकरता दिलेल्या इमेज मधून योग्य ऑप्शन निवडा म्हणत आहे. तर टेक्स्ट अलाइनमेंट करण्यासाठी बघा आपल्याला ऑप्शन डी वापरावं लागते. तर याचं उत्तर ऑप्शन डी आहे. त्यानंतर नेक्स्ट, तुम्ही कोटेशन मध्ये इमेज कंपनी लोगो ऍड कसा कराल म्हणत आहे. तर ते करण्यासाठी बघा आपल्याला इन्सर्ट टॅब मध्ये जायचं आहे, इलस्ट्रेशन मध्ये आणि पिक्चरवर क्लिक करावं लागेल. तर ऑप्शन नंबर 2 आहे त्याचं उत्तर. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचा आहे. तर नॉलेज चेक मध्ये जा आणि ते स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यामध्ये बघा पहिला क्वेश्चन, कौटुंबिक कार्यक्रमाचे कॅलेंडर तयार करण्याकरता पुढील पैकी कशाचा वापर तुम्ही कराल म्हणत आहे. तर कॅलेंडर बनवण्यासाठी आपल्याला मायक्रोसॉफ्ट एक्सेल, गुगल शीट आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड हे तिन्ही आपण गोष्टी वापरू शकतो. त्यानंतर सेव्ह करा. पुढीलपैकी कोणती इमेज कौटुंबिक कार्यक्रमाचे कॅलेंडर बनवण्यासाठी योग्य अशी टेम्पलेट दर्शवते ते ओळखा म्हणत आहे. तर कोणती आहे बघा. तर ती आहे ऑप्शन नंबर 4 आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या ऑनलाईन व्हर्जन मध्ये तुम्ही कार्यक्रमाचे कॅलेंडर बनवत आहात. सिलेक्ट केलेली टेम्पलेट ऑनलाईन मोड मध्ये एडिट करण्याकरता पुढीलपैकी कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक कराल म्हणत आहेत. त्यासाठी बघा आपल्याला ओपन इन ब्राउझरवर क्लिक करावं लागेल. मेनू बारच्या कुठल्या टॅब खाली तुम्हाला सेव्ह ॲज पर्याय आढळेल म्हणत आहे. तर सेव्ह ॲजचा पर्याय आपल्याला फाइल टॅब मध्ये आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या प्रीमियम टेम्पलेट्स डॅश डॅश या आयकॉनने मार्क केलेले असतात म्हणत आहे. तर ते कशाने आहे बघा, डायमंड आहे. अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक पूर्ण झालेलं आहे. त्यामध्ये येस आय एम वर क्लिक करा आणि याच्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर क्लिक करा. त्यानंतर बघा आपल्याला गाइडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं, त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक करा. याच्यामध्ये बघा 5 क्वेश्चन्स आहे. स्टार्ट करा. दिलेल्या वर्कशीट मध्ये A1 सिलेक्ट सेल डिलीट करा. तसेच कॉलम ए डिलीट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर सेल A1 ला पहिले डिलीट करायचा आहे. A1 वर क्लिक करा. त्यानंतर डिलीटच्या ऑप्शन मध्ये जा आणि डिलीट सेल वर इथे क्लिक करायचं आहे आणि डिलीट सेल वर क्लिक करा. सेल डिलीट झालेला आहे. त्यानंतर कॉलम ए डिलीट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर कॉलम ए ला सिलेक्शन करा पूर्ण. त्यानंतर डिलीटच्या ऑप्शन वर जायचं आहे डाऊन एरोवर आणि डिलीट शीट कॉलम वर क्लिक करा. संपूर्ण कॉलम डिलीट झाला आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दाखवण्यात आलेल्या डॉक्युमेंटमध्ये ऑगस्ट अटेंडन्स असे नाव असलेले शीट नंबर 4 डिलीट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर ऑगस्ट अटेंडन्सला डिलीट करायचं, ते सिलेक्शन करून घ्या. डिलीटच्या डाऊन एरोवर जायचं आहे आणि डिलीट शीटवर इथे क्लिक करा. डिलीट करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या वर्कशीट मध्ये शीट नंबर 4 ला जा. तर शीट नंबर 4 वर जायचं आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे D11 ते D11 ला सिलेक्शन करायचं. तर B11 पासून तर D11 पर्यंत सिलेक्शन करा. तर इथपासून म्हणतात B11 पासून तर D11 पर्यंत. आणि त्या मर्ज करण्यासाठी मर्ज अक्रॉसचा वापर करा म्हणत आहे. तर मर्ज अक्रॉस घेण्यासाठी त्या अलाइनमेंटच्या ग्रुपमध्ये जा आणि त्यातून मर्ज अक्रॉस इथून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा. दिलेल्या वर्कशीट मध्ये सेल B6 सिलेक्शन करा म्हणत आहे. तर B6 ला सिलेक्शन करा आणि फॉर्मॅट कॉपी करा म्हणत आहे. तर फॉर्मॅट कॉपी करून घ्या इथून आणि कशाला द्यायचं B15 ला. तर B15 ला अप्लाय करा म्हणत आहे. तर B15 वर जा आणि एक सिंगल क्लिक करा फॉर्मॅट कॉपी नुसार आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट,
दिलेल्या वर्कशीटमध्ये B9 टू B12 सेल सिलेक्ट करा म्हणत आहे. तर B9 पासून तर B12 पर्यंत सिलेक्शन करा. तर B9 पासून तर B12 पर्यंत सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर अलाइनमेंटच्या ग्रुपमध्ये जाऊन इन्क्रीज इंडेंट ऑप्शन याचा वापर करून नेक्स्ट स्टेप आपल्याला वाढवायचा आहे. तर इन्क्रीज इंडेंटचा वापर करून नेक्स्ट स्टेप इथे वाढवा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व गायडेड डुएट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. SIM वर क्लिक करा आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर क्लिक करा. ओके करायचं आहे. त्यानंतर 1 मिनिटाचा इथे टायमिंग पूर्ण करायचा प्रोसेस फोलिओमध्ये जाऊन आणि त्यानंतर सिम्युलेशन क्वेश्चन्स वर जायचं आहे आणि याचे क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे. इथून स्टार्ट करा. नेक्स्ट बटनावर जायचं आहे आणि इथून पहिला क्वेश्चन्स लावा. आयकॉन आणि इमेजेस तुमच्या दर्शकांना महत्त्वाची माहिती देण्यासाठी खूप छान पर्याय आहेत. म्हणजे टेम्पलेटच्या शीर्षकावर एक कॅलेंडर इमेज घाला म्हणत आहे. तर कॅलेंडरची इमेज घालायची आहे आपल्याला. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा, पिक्चर मध्ये जायचं आहे आणि इथून कॅलेंडरची इमेज घ्या आणि इन करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह करा. पुढचा क्वेश्चन. अलाइनमेंट महत्वाचे आहे कारण ते तुम्हाला सुरुवातीपासूनच बदलासाठी अधिक मजबूत केस बनवण्यास अनुमती देते. म्हणून निवडलेला मजकूर राईट अलाइन करा म्हणत आहे. तर इथून राईट अलाइन करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. SIM वर क्लिक करा आणि याच्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे. कन्फर्म करा. ओके करायचं आहे आणि याच्यात सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडायचं आपल्याला. तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून स्टार्ट करा. त्यानंतर नेक्स्ट. बघा पहिला क्वेश्चन. मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे ऑडिओ इनपुट डिव्हाइस डॅश डॅश हे आहे म्हणत आहे. तर कोणता आहे बघा. मायक्रोफोन आहे. विशेष पोर्टेबल डॅश डॅश याचा शुद्ध लेखन रेकॉर्ड करण्यासाठी डॉक्टर, वकील आणि इतर लोक मोठ्या प्रमाणावर वापर करतात म्हणत आहे. तर व्हॉइस रेकॉर्डर आहे. व्हॉइस रिकग्निशन सिस्टीम्स कॉम्प्युटरचे ऑपरेशन नियंत्रित करण्यासाठी आणि डॉक्युमेंट निर्माण करण्यासाठी व्हॉइस कमांड स्वीकारतात म्हणत आहेत. तर बरोबर आहे. विशिष्ट पोर्टेबल व्हॉइस रेकॉर्डर हे शुद्ध लेखन रेकॉर्ड करण्यासाठी डॉक्टर, वकील आणि इतर लोक मोठ्या प्रमाणावर वापरतात म्हणत आहे. तर बरोबर आहे. त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि त्याच्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म करा. अशा प्रकारे आपलं सेशन 34 पूर्ण झालेलं आहे. 34